शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण डॉक्टर ॲग्रीवाला युट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत करत असताना सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती आजची चर्चा या व्हिडिओमध्ये असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जे टोमॅटो पिकांमध्ये कुठेतरी फुलकळी सेटिंग कमी प्रमाणात होते, बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की आम्हाला फुल सेटिंगला अडचण येते। आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत तुम्हाला बरेचसे व्हिडिओ त्यामध्ये दिलेले। आता सर्वात महत्त्वाचा व्हिडिओमधला मुद्दा तो आहे की आपल्याकडे कुठलीही रोगप्रतिकारक क्षमता झाडामध्ये वाढून कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव न होता आपण कशा पद्धतीने फुल सेटिंग वाढवू शकतो या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा असेल। आता ही चर्चा करण्यापूर्वी दादा एकदा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा। माझे नाव गोकुळ दादा सांगळे, राहणार पाणेवाडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 992196424279। कोणत्या व्हरायटीची लागवड केली? आर्यमान। प्लॉटला कुठे व्हायरस वगैरे दिसतो? नाही, काहीच नाही। सेटिंग अतिशय सुंदर दिसते। आज बघितलं तर पंजेचे पंजे पूर्ण सेट झालेले, बरोबर? मागच्या 2 वर्षापासून तुम्ही अनुभव घेताय, बरोबर आहे? कसे वाटले रिझल्ट? चांगले नक्कीच टाइमला शेड्यूल फॉलो केलं व्यवस्थित। आज आपल्या एरियामध्ये कमी कमी शेकडो प्लॉट बुकिंग आहे, सर्वांचे प्लॉट अतिशय चांगले, एक प्लॉट वगळता फक्त, बरोबर? आता लक्षात घ्या, कामकाज करताना हे नियोजन आलेलं शेड्यूल, येथील सर्व शेतकऱ्यांचा 4 ते 5 वर्षाचा अनुभव आणि दिलेलं नियोजन, कुठलंही शेड्यूलमधील एकही औषध न टाळता केलेलं कामकाज, या सर्वांचा मोबदला आज त्यांना मिळतोय। प्रत्येक शेतकऱ्याचा प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीचा आहे। फुलांची सेटिंग बघितली तर पंजेच्या पंजे त्या ठिकाणी सेटिंग झालेले। आता याच्यासाठी महत्त्वपूर्ण 3 ते 4 फवारण्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि त्याचबरोबर ड्रिपचे ॲप्लिकेशन सुद्धा सांगतोय, जेणेकरून आपली फुल सेटिंग त्याचबरोबर डंपिंगचा प्रादुर्भाव कमी होणं, हा नियोजन सगळं तुमचं फुल सेटिंगवरती अवलंबून असणार आहे। आता लक्षात घ्या, त्याच्यासाठी तुमचा 20 ते 22 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर आपण फुल सेटिंगसाठी पहिली फवारणी घ्यायची। पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला 05234 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, त्यासोबत आपल्याला कॉसिमो क्रॉप सायन्सचं प्रोनेट 500 मिली आणि त्यासोबत नेटिव्ह 100 ग्रॅम, अशा पद्धतीची पहिली फवारणी। आता ही फवारणी झाल्यानंतर मध्यंतरी आपण एक कीटकनाशकची फवारणी काढून घ्यायची। मग त्याच्यामध्ये तुम्हाला वायगो 100 मिली बायर कंपनीचं, त्यासोबत मोइंटो एनर्जी 250 मिली, अशी एक दुसरी फवारणी काढल्यानंतर परत एकदा आपल्याला सेटिंगसाठी तिसरी फवारणी घ्यायची। ही तिसरी फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वे जवळून चालली, आवाज कदाचित जास्त येईल, परंतु तिसरी फवारणी घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला नेक्सा कंपनीचं नेक्स्टार तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 98 ग्रॅम, लक्षात घ्या 98 ग्रॅम नेक्स्टार आपल्याला घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी। त्यासोबत एक्सेल घ्यायचे 500 मिली, त्यासोबत परत एकदा बोरॉन 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे। मग तुम्ही एंट्राकॉल Z78 याच्यापैकी कुठलाही 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता। त्यानंतर परत मध्यंतरी आपल्याला पांढऱ्या माशीसाठी एक फवारणी घ्यायची। पांढऱ्या माशीसाठीच्या फवारणीमध्ये तुम्हाला सुमिटोमो कंपनीचं सुमी प्रिंट घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली, त्यासोबत आपल्याला टाटा मानिक किंवा कुठल्याही कंपनीचं ॲसिटामाप्राइड घ्यायचं आहे 150 ग्रॅम आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक, अशी एक फवारणी आपण काढून घेऊ शकतो। ही फवारणी झाल्यानंतर परत एक फवारणी आपल्याला सेटिंगसाठीच असेल, ही सुद्धा फवारणी तितकीच महत्त्वाची आहे। कुठेही तुम्हाला फुल पिवळं पडताना वाटत असेल, त्याची कूज वाटत असेल, तर ही फवारणी आपल्यासाठी महत्त्वाची असेल। त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपकॅल घ्यायचं आहे 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, त्यासोबत टेकमोर घ्यायचं आहे 250 मिली आणि त्यासोबत मेलोडिओ 400 ग्रॅम, अशी एक फवारणी घेतल्यानंतर कुठेही तुम्हाला फुलकूज किंवा कुठेही तुम्हाला कळी सेटिंगला अडचण कुठेही येणार नाही आणि या फवारण्या अतिशय महत्त्वपूर्ण होत्या। आता या फवारणी घेत असताना आपल्याकडे कुठेतरी फळ सेटिंग झालेली आहे, साधारणतः एका झाडाला 70-80 फळं सेटिंग झाले, त्यानंतर सुद्धा आपण फळ सेटिंगसाठी एक फवारणी घेऊ शकतो। मग त्याच्यामध्ये ती फवारणी घेत असताना सुद्धा तुम्हाला 0-60-20 200 लिटर पाण्यासाठी 400 ते 500 ग्रॅम, त्यासोबत बोरॉन 100 ग्रॅम, बोरॉन बरोबर फिनिक्स कंपनीचं डोनर ॲप आपल्याला घ्यायचं आहे 500 मिली आणि परत एक बुरशीनाशक, अशी एक फवारणी जर घेतली तर आपल्याला फुल सेटिंग अफलातून, जे आपण मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की 2000 प्लस कॅरेट निघणार म्हणजे निघणार। मागच्या वर्षी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी 3000-4000 पर्यंत कॅरेट त्या ठिकाणी काढलेले, ते व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता। अशा पद्धतीचं नियोजन जर करायचं असेल तर आपल्या या फवारण्या अतिशय महत्त्वपूर्ण होत्या। याच्यानंतर आपण ड्रिपचे ॲप्लिकेशन देत असताना फुटवा आणि फुलकळी वाढली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स एकरी 150 मिली, त्यासोबत एक्सेल 1 लिटर, लक्षात घ्या कॉसिमो क्रॉप सायन्स एक्सेलच आपल्याला पाहिजे, त्या ठिकाणी एक्सेल घ्यायचं एकरी 1 लिटर, त्यासोबत आपल्याला मार्क सोल्युशन, लक्षात घ्या कॅल्शियमयुक्त मार्क सोल्युशन आपल्याला ओमेक्स कंपनीचं घ्यायचं आहे ड्रिपच्या माध्यमातून। जे आपण ब्रँडेड ग्रेड देतोय त्याच ग्रेड आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे आहे। त्यामध्ये मार्क सोल्युशन घ्यायचं आहे आपल्याला 2 किलो, लक्षात घ्या एकरी 2 किलो फक्त मार्क सोल्युशन, 150 मिली प्लॅनोफिक्स, 1 लिटर एक्सेल, असं ड्रिपच्या माध्यमातून एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे। त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला रूट वाढली पाहिजे, रूटसाठी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, आजही सांगतो। त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे इम्पोर्टर एकरी 1 लिटर, लक्षात घ्या
इम्पोर्टर आपल्याला घ्यायचं एकरी 1 लिटर, त्यासोबत परत एकदा 13 ते 5 किलो आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट देत असताना फक्त एकच काळजी घ्या, इम्पोर्टर 13 सोडून घ्या, त्याच्या पाठोपाठ मॅग्नेशियम सल्फेट सोडा आणि त्यासोबत HDP फेरस 1 किलो सोडा. आपल्याला नक्कीच साईज, फुलकळी सेटिंग, त्याचबरोबर रोगप्रतिकार क्षमता, पानांचा रफनेसपणा अतिशय सुंदर पद्धतीचा त्या ठिकाणी दिसून येईल. आज ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत बराच मोठा प्लॉट तुम्हाला दिसत असेल. पूर्ण प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीचा आहे. पहिली बांधणी त्या ठिकाणी चालू आहे आणि प्लॉट बघितल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी मन समाधान त्या ठिकाणी होते. अशाच पद्धतीचं कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं, कुठल्याही फवारण्या न टाळता कामकाज केलं तर आपल्याला कोणत्याच प्लॉटला अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता हे कामकाज करताना एकच काळजी घ्या, आलेल्या शेड्यूलचा फॉलोअप नक्की घ्या. नवीन शेतकरी जे प्लॉट बुकिंग करताय त्यांना मी वारंवार सांगतो, आपल्याकडून शेड्यूलचा फॉलोअप होत असेल तरच प्लॉट रजिस्टर करा आणि फॉलोअप घेतल्यानंतर नक्कीच प्लॉट तुम्हाला याच पद्धतीचा प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834 25 22 14, 9168 000 501 502 503 504 आणि 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करा. आपण आपले प्लॉट रजिस्टर करत चला. तुमच्या ऑक्टोबर छाटणीच्या द्राक्षाच्या बुकिंगा त्या ठिकाणी चालू आहेत, कांद्या प्लॉटच्या बुकिंगा चालू आहेत, वेलवर्गीय पिकं असतील, भाजीपाला पिके असतील, सर्वांच्या त्या ठिकाणी बुकिंगा त्या ठिकाणी चालू आहेत. त्यामुळे कोणीही ऑफिसला कॉल करून प्लॉट रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ देतो ते व्हिडिओ प्रत्येक चॅनलला म्हटल्यापेक्षा डॉक्टर ॲग्रीवाला मग यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक पेज असेल, इन्स्टा ID असेल, प्रत्येक याच्यावरती जाऊन तुम्ही जर त्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. धन्यवाद.